गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. जवळजवळ 21 वर्ष ब्रह्मलीन जोग महाराजांचं नाना महाराजांच्या पुण्यतिथीला काल्याचं कीर्तन होत असे. ब्रह्मलीन जोग महाराज म्हणजे कीर्तनकार प्रवचनकार तर होतेच, पण त्याबरोबर ते पहिलवान होते. पुण्याला नगरकर तालीम आहे. बाजीराव रस्ता आणि लक्ष्मी रस्ता जिथे एकमेकाला छेदतात त्या कोपऱ्यावर नगरकर तालीम आहे. त्या तालमीचे वस्ताद हे ब्रह्मलीन जोग महाराजांचे थोरले बंधू त्या तालमीचे वस्ताद होते. ब्रह्मलीन जोग महाराजांचं कीर्तन हा संवाद होता. त्यांच्या कीर्तनामध्ये ते श्रोत्यांना प्रश्न विचारत असत आणि प्रश्न विचारताना त्यांची एक ढब होती. ते गुडघ्यावर हात ठेवून संवाद करायचे, खाली वाकून. म्हणजे उभं राहिल्यानंतर आणि बसल्यानंतर येणारं अंतर श्रोत्यातलं आणि वक्त्यातलं तेही कमी व्हावं असा त्यांचा प्रयत्न होता. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि अशा सामर्थ्याने संपन्न ब्रह्मलीन जोग महाराज होते. ज्याप्रमाणे मानस जाणीजे बोले असं आहे, बोलण्यावरून मन कळतं, त्याप्रमाणे गुरु कसा ओळखावा तर शिष्याकडे पाहून ओळखावा. तर ब्रह्मलीन जोग महाराजांनी जे शिष्य तयार केले त्यांची जर यादी आपण बघितली तर एकापेक्षा एक वरचढ असे शिष्य त्यांनी तयार केले. आणि शिष्य तयार केले म्हणजे फक्त कीर्तनकार प्रवचनकार तयार केले असा नाहीये विषय. आपण ज्या बोधामध्ये स्थिर आहोत त्या बोधामध्ये शिष्याला स्थिर करणं म्हणजे माणूस तयार करणं. शरीर दृष्टीने जरी गुरु आणि शिष्य असा भेद असला तरी बोध स्थितीमध्ये अभेद निर्माण होणं. शास्त्रीय दृष्ट्या गुरूंची जी लक्षणं सांगितली त्याच्यात श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू ही लक्षणं आहेत. पण न लिहिलेलं आणि अपेक्षित असलेलं लक्षण असं आहे की जे शिष्याला आपल्यासारखं तयार करतात, शिष्याला आपल्या बोधाप्रत घेऊन जातात, बोधापर्यंत घेऊन जातात. आणि त्यांच्यामधला संवाद हा शब्दाशिवाय होणारा संवाद होतो. आपल्याला संवादाला शब्द अपुरा पडतो अशी परिस्थिती आहे. म्हणजे शब्दाच्या द्वारा केलेल्या संवादानेही बोध होत नाही अशी सामान्य व्यक्तीची स्थिती आहे. परंतु प्रातिभ अनुभूतीने संपन्न असलेल्या ब्रह्मलीन जोग महाराजांसारखे महात्मे आपल्या बोधाने संपन्न लोक निर्माण करतात. ही झाली पारमार्थिक बाजू. व्यावहारिक बाजू अशी, एकदा कोर्टामध्ये त्यांची साक्ष होती ब्रह्मलीन जोग महाराजांची. आणि न्यायालयामध्ये परिस्थिती अशी, वकिलाचं काम काय, आपल्याला पाहिजे तसं समोरच्याकडून वदवून घेणं हे त्याचं काम. तर ते थोडी त्यांची फिरकी घेण्याची मनस्थिती होती. तर त्यांनी विचारलं, तुम्हाला इंग्रजी कळतं का? त्यांनी हो किंवा नाही असं उत्तर दिलं नाही. ते म्हणाले ऑफकोर्स, एवढंच म्हणाले. आता याचा अर्थ हा होतो की मला इंग्रजी तुझ्यापेक्षा चांगलं कळतं. पण इंग्रजी कळतं असं त्यांनी उत्तर दिलं नाही. लक्षात घ्या, याला व्यवहार चातुर्य म्हणतात.
एकदा गुरुवर्य महाराजांची क्रॉस होती पुण्याच्या कोर्टात, आणि त्या न्यायाधीशाने विचारलं तुमचे इथे विद्यार्थी राहतात, तर एखाद्याच्या विद्यार्थ्याचं नाव सांगा. तर म्हणले शेष. म्हणले शेष असं नाव कसं असेल, असूच शकत नाही. मग गुरुवर्य महाराज म्हणले हो या महाराष्ट्राचे मंत्री आहेत त्यांचं नाव आहे शेषराव. मग त्यांनी दुसरा प्रश्न असा विचारला तुम्ही महाराज कधी झालात. तर गुरुवर्य महाराज म्हणले मी अभिजात महाराज आहे. मग ते म्हणले अभिजात शब्दाचा अर्थ काय होतो. ते म्हणले त्याच्याकरता शब्दकोश बघायचा. ते सांगायला मी आलो नाही. तर असं ब्रह्मलीन जोग महाराजांचं व्यवहार चातुर्य फार मोठं, आणि सध्याच्या काळामध्ये अशा लोकांची गरज आहे, खरा परमार्थ दाखवणाऱ्या. आता आज घडलेली गोष्ट आहे, सांगावं की सांगू नये मला भ्रम आहे जरा, पण आता PhDचा विषय घेतला पाहिजे, परमार्थाचं बदलतं स्वरूप हा विषय PhDला घेतला पाहिजे. म्हणजे अधिक विस्तार करत नाही तुम्हाला, फक्त एका वाक्यात सांगतो की लोकांना कीर्तनापेक्षा जेवण महत्वाचं झालंय, अशी परिस्थिती. मग हा कुठला परमार्थ, ही कोणती दिशा. ब्रह्मलीन जोग महाराजांचा परमार्थ बघा, निरपेक्ष आहे. म्हणजे ज्याला आपण अशी विद्या देतो की ज्या विद्येच्या सहाय्यानं जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होणार आहे, त्या विद्येची दक्षिणा म्हणून काहीही न घेता, दक्षिणा म्हणजे लौकिक दृष्टीने ते घेतात दक्षिणा, पण ती दक्षिणा आपल्याला न कळणारी आहे, आपल्या नकळत घेतात. एकदा काय झालं, गुरुजी चालले होते दर्शनाला आणि अशी दुकानं होती बाजूनी. तर ते 2-3 दुकानदार विचारत होते महाराज काय घेता, महाराज काय घेता. ते म्हणले जीव घेतो. देतो का तू. आता जीव घेतो याचा खरा अर्थ हा की जीव दशा घेतो, देह बुद्धी घेतो. तसं ब्रह्मलीन जोग महाराजांनी त्यांच्या शिष्यांकडून घेतलेली गुरुदक्षिणा म्हणजे त्यांची जीवदशा आहे, आणि जीवदशा घेऊन व्यापक बोध प्रदान केला. बोधामध्ये असं आहे की संकुचित असेपर्यंत बोधाला परिपूर्णता नाही, व्यापकता प्राप्त झाली पाहिजे. आज सकाळीच आमचा विषय झाला अज्ञान आणि ज्ञान या दोन्हीचा जर विचार केला तर जोपर्यंत त्या ज्ञानाची अभिव्यक्ती शब्दाच्या सहाय्याने होते आहे, किंवा त्या ज्ञानाला अज्ञान निवर्तक असं स्वरूप आहे, किंवा त्या ज्ञानाला वृत्तीज्ञान असं स्वरूप शिल्लक आहे, तोपर्यंत त्या ज्ञानाचं नाव ज्ञान नाहीच आहे. ज्ञान कधी, ज्ञान गेल्यावर ज्ञान, त्याची जाणीव सुद्धा राहता कामा नये. सहजतेने आपल्याला श्वासोच्छ्वासाचं ज्ञान आहे, पण ते सहज आहे. जर आपल्याला श्वासोच्छ्वासाची जाणीव झाली तर डॉक्टरकडे गेलं पाहिजे, कारण हृदयविकाराच्या अनेक लक्षणातलं एक लक्षण असं आहे की श्वास घ्यायला त्रास होतो, जाणीव होते. मग शरीर निरोगी कुठपर्यंत, जोपर्यंत सहजता आहे, तशी त्या ज्ञानाची सहजता आहे. आणि ब्रह्मलीन जोग महाराज त्या अवस्थेत आहेत, सहज. माझं काही महत् भाग्य आहे, मी बालपणापासून फार महात्मे पाहिले. आत्ता माझ्या जिभेवरचं नाव सांगायचं तर ब्रह्मलीन भोसरीकर माऊली महात्मा. म्हणजे देहात आहेत पण देहभाव रहित, देह तादात्म्य रहित. त्यांनी आपला देह टाकेपर्यंत एकदाही गरम पाण्याने स्नान केलं नाही, इंद्रायणीवर स्नान करायचं. चालता येत नव्हतं तर दोघांना धरून यायचं, पण इंद्रायणीवर स्नान. सतत पाठांतर, आवृत्ती. एक प्रसंग मी 100 वेळा सांगितला, 101व्यांदा सांगतो, कारण त्या प्रसंगाने सांगण्याने माझ्या वाणीची शुद्धता होणार आहे म्हणून सांगतो. त्यांच्या पायाला जखम झाली आणि त्यात आळी पडली. तर आमचे राजे त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. तर ते हायड्रोजन पॅरॉक्साईड म्हणजे समुद्र फेस ते औषध टाकायला लागले. त्यांनी विचारलं ह्याने काय होईल. ते म्हणले आळी मरेल. त्यांनी सांगितलं तो मुकाजीव त्याचं खाद्य खातो, त्याला मारू नका म्हणले.
तर पायात पडलेली आळी मारू दिली नाही त्यांनी, जिवंत ठेवली. या बोधाला प्राप्त होणं म्हणजे देहामध्ये असतानाही देहात्मभाव रहित. तुम्हाला देहात्मभाव कळण्याकरता एक दृष्टांत सांगतो, म्हणजे तो खरं तर सिद्धांत आहे, दृष्टांत म्हणून. अध्यास भाष्यामध्ये आचार्यांनी जो प्रयोग केला तो केला अस्मद युष्मत प्रत्यय गोचरयोः असा प्रयोग केला. आता व्याकरणामध्ये नियम असा आहे, सुप्तिंगंतम पदम असा नियम आहे. एकतर ते सुबंत पाहिजे किंवा तिंगंत पाहिजे. सुबंत म्हणजे सुऔजस प्रथमा सौज समूढष्टाभ्याम भिस्ङेभ्याम भिस्ङसिभ्याम ङोसुप सुऔजस प्रथमा अमूढ द्वितीया टाभ्याम भिस्तृतीया याच्यापैकी, किंवा तिप्तसी सिप्तस्थ मिब्वस्मस ताता जथा साथाम ध्वमिट वही महिंग तीतहा अंती सीथाथ मी वामा. या सगळ्यापैकी काहीतरी त्या पदाच्या मागे पुढे लागलं पाहिजे तर त्याला पद म्हणता येत. म्हणून अस्मद या शब्दाचा जर तुम्हाला प्रयोग करायचा असेल वाक्यात तर किमान अहम म्हणलं पाहिजे. अस्मद म्हणता येत नाही. अस्मदचं पहिलं रूप आहे अहम, पण आचार्यांनी ते वापरलं नाही. का नाही वापरलं? त्याचं कारण अहम या ज्ञानामध्ये खूप सारा अनात्म वर्ग आहे. जसं आत्मस्वरूपाच्या पुढे कारण देह आहे, त्याच्या पुढे सूक्ष्म देह आहे, त्याच्या पुढे स्थूल देह आहे, किंवा 5 कोश आहेत, 3 देह किंवा 5 कोश असे त्या आत्मस्वरूपाच्या पुढे. त्या सगळ्याच्या सहित अहम असं ज्ञान आहे. त्याच्या पुढे जाऊन देह संबंधी पदार्थाच्या दृष्टीने सुद्धा अहम ज्ञान आहे. गुरुवर महाराज दृष्टांत सांगतात की 2 मुलांची भांडणं झाली तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या बापांची भांडणं होतात. कशामुळे? तो म्हणतो माझ्या पोराला भांडला म्हणजे मलाच भांडला. म्हणजे अहम ही बुद्धी देह संबंधी सुद्धा आहे. त्याच्या पुढे जाऊन पुत्र मित्र जरी असला तरी तिथे अहम बुद्धी होते. मग या सगळ्याची व्यावृत्ती जर एका शब्दात करायची असेल तर अस्मद म्हटलं पाहिजे. मग हे महात्मे जे आहेत ना, त्यांची वृत्ती ही अस्मद प्रत्यय गोचर आहे, अहम प्रत्यय गोचर नाही. अहम प्रत्यय गोचरतेमध्ये अनात्म पदार्थांचा समावेश आहे. अस्मद प्रत्यय गोचरतेमध्ये केवळ आत्मा आहे, दुसरं काही नाही. आणि त्या आत्म्याच्या ठिकाणी असणारी स्थिर वृत्ती देहभावावर असताना आहे, प्रपंचात असताना आहे. प्रपंच म्हणजे लग्न वगैरे असा अर्थ करू नका. देहात राहणं हाच फार मोठा प्रपंच आहे. संसार या शब्दाचा अर्थ जन्म मरण हा संसार आहे. मी सांगत नाही, आचार्य सांगतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुढे म्हणलंय इह संसारे, ह्याला संसार म्हणतात. म्हणून हा प्रपंच आहे. उलट वस्तुस्थिती अशी आहे की कुठल्याही प्रापंचिक माणसापेक्षा या महात्म्यांचा प्रपंच फार मोठा आहे, फार मोठा आहे. गुरुवरे महाराज सांगतात एक तर माणसाला अहंकार नसावा किंवा व्यापक असावा, समष्टी अहंकार धारण करावा. पण समष्टी अहंकार होत नाही सामान्य व्यक्तीला. सामान्य व्यक्तीचा अहंकार हा व्यष्टीपुरता मर्यादित आहे. किंबहुना प्रसंग जर निर्माण झाला तर उपनिषदाच्या सांगाव्याप्रमाणे आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती याचा प्रत्येक क्षणी अनुभव देणारा असा आपला आत्मभाव आहे. ज्याला खरं आत्मज्ञान होतं, आत्मज्ञान हा शब्द सुद्धा थोडा मर्यादित आहे. ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान म्हणजे व्यापक. आत्मज्ञान म्हणत असताना सुद्धा त्याला सापेक्षता आहे. त्याच्याही पुढे जाऊन ब्रह्मज्ञानाला सुद्धा सापेक्षता आहे. ब्रह्मज्ञान म्हणत असतानाही अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीच्या स्वरूपाने ते शिल्लक आहे, तर त्याला ब्रह्म म्हणतात जगद्गुरु. त्याच्याही पुढच्या पायरीवर हे महात्मे गेलेले आहेत. आणि त्याचा परिणाम असा की आपण ज्या बोधामध्ये स्थिर आहोत त्या बोधामध्ये आपल्या शिष्यांना स्थिर करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. ब्रह्मलीन जोग महाराजांचं स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आहे. ब्रह्मलीन दादा, ब्रह्मलीन लोकमान्य टिळक आणि ब्रह्मलीन जोग महाराज हे मित्र आहेत, घनिष्ठ मित्र. महात्म्यांची शक्ती काही और असते.
म्हणजे महात्मे हे केवळ बोधात राहतात असं नाही, ते बुद्धिमान सुद्धा आहे. एक प्रसंग असा घडला, लोकमान्य टिळक दादांना भेटायला काशीला गेले आणि तेव्हा दादा दक्षिणामूर्ती स्वामींकडे अध्ययन करत होते. तर लोकमान्य म्हणले, स्वामीजींची भेट होईल का? होईल म्हणले, चला. गेले. तर गेल्यावर लोकमान्यांनी स्वामीजींना अशी विनंती केली की तुम्ही इंग्रजी शिका, कारण या स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजी बोलणाऱ्या संन्याशांना महत्व फार मोठं आहे. संन्यासी आहे आणि इंग्रजीत सांगतो म्हणल्यावर लोकांना त्याचा प्रभाव जास्त पडेल. स्वामीजी म्हणले, तुम्हाला इंग्रजी येतं का? ते म्हणले, येतं. मग म्हणले, मी इंग्रजी शिकायला गेलो तर मला 4-6 महिने लागतील, त्यापेक्षा इंग्रजी बोलणारा संन्यासी जर या देशाला द्यायचा असेल तर सोपा उपाय असा आहे की तुम्ही संन्यास घ्या. तुम्हाला इंग्रजी येतच आहे, तुम्ही संन्यास घेतला म्हणजे इंग्रजी बोलणारा संन्यासी लगेच तयार झाला. असं बुद्धिमान म्हणजे व्यवहार चातुर्य सुद्धा फार मोठं. आणि ब्रह्मलीन जोग महाराजांचा आपल्या घराण्याशी संप्रदायाशी फार घनिष्ठ संबंध, अतिशय घनिष्ठ संबंध. ब्रह्मलीन नाना महाराज अमृतानुभव सांगत असत. मी काल परवाच सांगितलं की अमृतानुभव हा आयुष्यातला सगळ्यात शेवटी ऐकण्याचा ग्रंथ आहे किंवा सगळ्यात शेवटी सांगण्याचा ग्रंथ आहे. जसं बाळक्रीडा सगळ्यात शेवटी लिहिण्याचा ग्रंथ आहे. मी सगळ्या संतांपासून गुरुवर्य महाराजांपर्यंत मी हे अनुभवलेलं आहे. थोडं विषयांतर होईल सांगतो. गुरुवर्य महाराजांनी ब्रह्मलीन होण्यापूर्वी 6 महिने बाळक्रीडा लिहिली आणि आम्हाला 100 वेळा त्यांनी असं सांगितलं की सगळ्या संतांनी बाळक्रीडा सगळ्यात शेवटी लिहिली, त्यानंतर काही लिहिलं नाही. तर आमची इच्छा होती की त्यांच्याकडून अजून लिहिलं जावं, कारण त्यांनी जे लिहिलंय किंवा त्यांनी जे करून ठेवलंय ते कळण्याकरता अजून 200 वर्ष गेली पाहिजे. लगेच कळणार नाही ते, 200 वर्षांनी कळेल की त्यांनी काय लिहून ठेवलं, काय करून ठेवलंय. म्हणून आम्ही ते काही छापायला घेतलं नाही. पण बाळक्रीडा लिहिल्यानंतर गुरुवर्य महाराजांनी पुन्हा काही लिहिलं नाही, एक अक्षर लिहिलं नाही. प्रूफ तपासली किंवा काही चुका असतील त्या सांगितल्या, पण नवीन लिहिलं नाही. तर सांगण्याचं तात्पर्य सगळ्यात शेवटी सांगण्याचा ग्रंथ अमृतानुभव. तर ब्रह्मलीन जोग महाराज अमृतानुभव श्रवण करण्याकरता, ज्ञानेश्वरी श्रवण करण्याकरता नाना महाराजांकडे येत असत आणि त्यामुळे त्यांचा अत्यंत स्नेह आणि त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. आता या ओवीविषयी थोडं चिंतन सांगतो, सेवा पूर्ण कर. विस्तार पुष्कळ आहे, पण महत्वाची एक गोष्ट सुरुवातीला सांगतो. माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, सांगितली, त्याला एक नाव आहे भावार्थ दीपिका. तर भावार्थ दीपिका कुठे आहे नेमकी? तर भगवद्गीतेचा प्रत्येक अध्यायाचा पहिला श्लोक सुरू होण्याच्या पूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी, सांगितलेली ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका आहे. कारण पुढे तर माऊलींनी ते सांगितलं जे भगवंताला सांगायचंय. माऊलींना जे सांगायचंय ते भगवंताच्या सांगण्याच्या पूर्वी आहे. आणि त्यातलंही सगळ्यात महत्वाचं मंगलाचरण पहिल्या अध्यायाचं आहे. मग पहिल्या अध्यायाच्या मंगलाचरणामध्ये माऊलींनी पहिल्यांदा भगवान श्री गणेशाचं वर्णन केलंय, नमन केलं, मंगल केलं आणि ते मंगल रूपकात्मक स्वरूपाने केलंय की प्रत्येक स्थळी कोणाकोणाचं स्थान आहे असं केलंय. पुढे एका ओवीमध्ये शारदेला, सरस्वतीला नमन केलेलं आहे. आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आणि पुढे आता गुरूंचं, माऊलींचं एक वैशिष्ट्य असं आहे की माऊली कधीही कोणत्याही विषयात वाहून जात नाही. थोडक्यात त्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढा विस्तार केला की झालं. पण एक विषय असा आहे की त्या विषयामध्ये माऊली वाहत जातात, तो विषय गुरुभक्ती. गुरुभक्ती जर आली तर मात्र माऊली किती स्तुती करू, किती सांगू, काय काय सांगू असं होतं माऊलींना. म्हणून माऊलींनी या दोनही मंगलाचरणामध्ये जरी नमन केलं असलं तरी तुम्ही यांची भक्ती करा असं काही सांगितलं नाही. पण गुरुभक्तीमध्ये मात्र माऊलींनी सांगितलं तुम्ही भक्ती करा,
म्हणून जाणतेने गुरु भजीजे. तुम्ही त्या गुरूंची भक्ती करा. कशी करा? जाणतेने, जाणून करा. म्हणजे काय? खरं तर सेवा खरी कोणती? तर आता मी सांगितल्याप्रमाणे जसं श्वासोच्छ्वासाची जाणीव नसताना श्वासोच्छ्वास सहज आहे, तसं गुरुसेवेची जाणीव नसणं ही सहज गुरुसेवा आहे. पण माऊली सांगतात जाणतेने भजीजे, जाणीवपूर्वक. म्हणजे जाणीव टाकली पाहिजे. माऊली सांगतात जाणीव ठेवली पाहिजे. तर जाणीव ठेवली पाहिजे याचा अर्थ आहे वस्तू सामर्थ्य शक्तीला जाणून, सद्गुरूंच्या महात्म्याला जाणून. सद्गुरूंच्या कडे जाताना परवा तीर्थस्वरूप मालकांनी सांगितला विषय फार सुंदर आहे की गुरूंची परीक्षा का सांगितली. आता आपण परीक्षा देतो शाळेची वगैरे, तर ती परीक्षा देताना जो परीक्षा घेतो त्याला जास्त येतं का परीक्षा देतो त्याला जास्त येतं? म्हणजे यायला पाहिजे किंवा येणं अपेक्षित आहे. आत्ताच्या मास्तर लोकांना येत नाही. ते काय झालं, कोर्टामध्ये दिल्लीच्या एकाने याचिका दाखल केली आणि ती याचिका अशी दाखल केली की एका शाळेमध्ये सगळे शिक्षक नात्यातलेच भरलेत, भाऊ बहीण मुलगा अमुक तमुक असेच भरलेत. मग यांनी परीक्षा द्यावी का न द्यावी अशी ती केस होती. तर त्यात त्यांनी आदेश दिला जेवढे शिक्षक आज भारतात काम करतात सगळ्यांची परीक्षा घ्या. आंदोलनच सुरू झालं. कारण परिस्थिती अशी आहे, त्यातले किती शिक्षक त्यात उत्तीर्ण होतील फार मोठी शंका आहे. मी गुरुवर्य महाराजांबरोबर विद्यापीठात गेलो. ही गोष्ट 86-87 सालातली आहे. MA मराठीचे वर्ग सुरू होते. तर षष्ठीचे प्रत्यय चा ची चे, आणि त्याचं उदाहरण म्हणून त्या प्राध्यापकांनी उदाहरण दिलं चमचा. ही परिस्थिती आहे शिक्षणाची किंवा शिक्षकांची. पण पारमार्थिक दृष्ट्या ही गोष्ट खरी आहे की जो परीक्षा घेतो तो ज्याची परीक्षा घेतो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. कनिष्ठ श्रेष्ठाची परीक्षा घेऊ शकत नाही. मग आता गुरु श्रेष्ठ का शिष्य श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? गुरु श्रेष्ठ आहे. मग गुरुची कशी परीक्षा घ्यायची? तर त्याचं उत्तर असं आहे, गुरु योग्य आहेत का याच्यासाठी परीक्षा नाही, गुरु अयोग्य नाहीत हे कळण्याकरता परीक्षा आहे. म्हणजे गुरूंची परीक्षा घेताना ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आहेत का याची परीक्षा नाही. ते श्रोत्रिय नाहीत असं तर नाही ना, ब्रह्मनिष्ठ नाहीत असं तर नाही ना, अशी परीक्षा. आणि एकदा ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आहेत असं जर कळेल तर परीक्षा संपली. म्हणजे खरी परीक्षा जी आपण विचार करतो तशी ती नाहीये. प्रत्यक्षाच्या लक्षणामध्ये अयोग्य प्रमाण अजन्यता आहे ना, तसं आहे ते. अयोग्य प्रमाण अजन्यतेमध्ये योग्य प्रमाण जन्यतेचा अंतर्भाव सहज आहे. त्याला पुन्हा वेगळं सांगावं असं काही नाही. मग अयोग्य व्यक्ती निवडू नका, याच्यात योग्य व्यक्ती निवडा हे आलंच. पण योग्य व्यक्ती निवडता निवडता अयोग्य आली तर काय करायचं असा प्रश्न येऊ शकतो. योग्य घ्या म्हणलं तर. हल्ली तर कसं आहे, असं कुठेही जाऊन तुम्ही 100 लोक जर उचलली त्याच्यात 5-10 तर महाराजच निघतात, अशी परिस्थिती आहे. मग श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कळणार कसं, अशी परिस्थिती आहे. मग त्याच्याकरता परीक्षा आहे. अयोग्य प्रमाण अजन्यता तशी. म्हणून इथे माऊली आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना पहिली ओवी जी सांगतात त्या सेवेसाठी घेतली, मज हृदयी सद्गुरू. आता यात गोष्ट अशी आहे, हृदयामध्ये काय काय आहे हे आपण लौकिक दृष्ट्या जे हृदय म्हणतो, म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या तो एक अवयव आहे. पण माऊली ज्या हृदयाला सांगतात ना, ते हृदय म्हणजे अंतःकरण अपेक्षित आहे. किंवा जिथे भगवंत हृदय म्हणतात तिथेही अंतःकरण अपेक्षित आहे. मग हृदयात कोण राहतो? तर भगवंत सांगतो. म्हणजे माऊली भगवंताच्या मुखाने सांगतात, सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, बुद्धी स्फुरेजे अहर्निशी ते वस्तू गामी. मग भगवंत राहतो. पण माऊली सांगतात मज हृदयी सद्गुरू. आता गोष्ट अशी, जिथे देव राहतो तिथं कोणी राहू शकत नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले आणि काम क्रोधे केले घररीते. कशामुळे? देव राहतो म्हणून. म्हणजे जिथे देव राहतो तिथं कोणी राहू शकत नाही. पण माऊली म्हणतात मज हृदयी सद्गुरू. याची संगती ही आहे, देव ते संत
देव ते संत निमित्त त्या प्रतिमा ही त्याची संगती आहे. म्हणजे गुरुच देव आहेत, लक्षात ठेवा. आपल्याकडे आपल्या सद्गुरूंच्या विषयी बोलताना गुरुदेव असं म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे गुरुच देव असं ते गुरुदेव आहे किंवा देवच गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. भगवंतच देव रूपाने अभिव्यक्त होतो, गुरु रूपाने अभिव्यक्त होतो. म्हणजे गुरु आणि देव यांच्यात अभेद आहे. आता त्यातली एक सूक्ष्मता तेवढी सांगतो. गुरुला देव कधी म्हणावं किंवा देवाला गुरु कधी म्हणावं, तर गुरु जेव्हा अनुशासन करतात तेव्हा त्यांना देव म्हणावं. कारण ईश्वर या शब्दामध्ये ईश धातू आहे आणि त्याचा अर्थ नियमनशीलात ईश्वर, हा नियमन करणारा तो ईश्वर आहे. म्हणून आपले सद्गुरू जेव्हा आपलं नियमन करतात किंवा शिस्त लावतात, ज्याला अनुशासन म्हणतात, त्यात प्रवृत्त होतात तेव्हा त्यांना देव म्हटलं पाहिजे. आणि देव जेव्हा उपदेश करायला प्रवृत्त होतो तेव्हा त्याला गुरु म्हटलं पाहिजे. आणि आपण लक्षात घ्या, गुरु जेव्हा देव होतात तेव्हा देवाच्या लक्षणांनी संपन्न होतो आणि देव जेव्हा गुरु होतो तेव्हा गुरुच्या लक्षणांनी संपन्न होतो. प्रसंग युद्धाचा आहे, पण अर्जुनाला उपदेश करण्याकरता भगवंत श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू अशा अवस्थेत आहे. आता गाथ्यात चाललाय विषय, भगवंताची लीला इतकी आगाध आहे, अशा प्रसंगात असा उपदेश कसा करावा. तर ते सगळं हे भगवद्गीता हे फार मोठं नाटक आहे. पहिला जो अध्याय त्याचं नावच अर्जुन विषाद योग आहे. तो विषादाला प्राप्त झाला नाही, त्याने विषादाचं सोंग घेतलं. कशा करता, तर त्याच्या निमित्ताने आपल्याला उपदेश करावा म्हणून. बद्री विशालाला जर कधी गेलात दर्शनाला तर तिथे अलीकडे 2 डोंगर आहेत. एकाचं नाव आहे नर आणि एकाचं नाव नारायण, नर नारायण. तर हा जो अवतार आहे तो अवतारच नर नारायण असा अवतार आहे. तर त्या नर शब्दाची व्युत्पत्ती करत असताना नृ असा धातू आहे आणि नर याचा अर्थ करताना जनान उद्धारयती असा अर्थ केला त्याचा. म्हणजे अर्जुनाचं सामर्थ्य असं आहे जो दुसऱ्याचा उद्धार करू शकतो, त्याला विषाद होईल का. पण त्याने विषादाचं सोंग घेतल्याशिवाय भगवंताची उपदेशात प्रवृत्ती होणार नाही. म्हणून गुरुवर्य महाराज नेहमी सांगतात की भगवंतापेक्षा अर्जुनाचे उपकार जास्त आहेत. भगवंतानी उपदेश केला हे उपकार झाले, पण अर्जुनामुळं केला म्हणून त्याचे उपकार जास्त आहेत. असो, तर इथे मज हृदयी सद्गुरू म्हणत असताना माझ्या हृदयामध्ये अभिव्यक्त झालेला किंवा ज्याला मी आत्मत्वाने संपादन केलेलं आहे असा भगवंत आणि माझे सद्गुरू हे एकच आहेत. म्हणून माझ्या हृदयामध्ये माझे सद्गुरू निवास करतात. म्हणून मज हृदयी सद्गुरू. कशासाठी हो, तर याच्यात गंमत अशी आहे, कृतज्ञता असली पाहिजे. आपण कितीही मोठं झालो तरी ज्याच्यामुळं मोठं झालो त्याच्याविषयी कृतज्ञता असली पाहिजे. शास्त्रामध्ये पाप आणि प्रायश्चित्त अशी जोडीच आहे. कोणत्या पापाला कोणतं प्रायश्चित्त, कोणत्या पापाला अशी यादी आहे सगळी. पण एक दोष असा आहे, ज्याला शास्त्राकडे काही उपाय नाही, तो कृतज्ञता आहे. त्याला उपायच नाही. एक साहित्यिक होऊन गेले, नाव घेऊन सांगतो, प्र के अत्रे नावाचे. त्यांना आचार्य अत्रे असं नाव. त्यांच्या इच्छा असतील काही, पण त्यातली एक इच्छा अशी होती की माझा पुतळा बांधू नका, आणि जर बांधला तर खाली लिहा की हा माणूस बावळट होता, मूर्ख होता, पण कृतज्ञ नव्हता असं लिहा. आणि पुण्यामध्ये सावरकर भवन म्हणून इमारत आहे, त्याच्या खाली त्यांचा पुतळा आहे कोपऱ्यात, आणि त्याच्या खाली ही पाटी आहे. आणि ती मला गुरुवर्य महाराजांनी नेऊन वाचायला लावली की वाच काय लिहिलंय. मग तेव्हा मी पहिली दुसरीत वगैरे होतो, पण तेव्हा वाचायला लावलं मला की काय लिहिलं वाच. मग वाचलं मी. ते म्हटलं आता हे मरेपर्यंत लक्षात ठेव की एक वेळ माणूस मूर्ख असला तर चालेल, अज्ञानी असला तरी चालेल, पण कृतज्ञ नसावा. त्याचं कारण सांगतो. जे फळ तुम्हाला श्रवण मनन निदिध्यासन तत्वम पदार्थ शोधन
किंवा यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अशा कोणत्याही मार्गाने मिळतं तेच फळ तुम्हाला सेवेने मिळतं. जो महात्म्याचे पाय धुतो, जो महात्म्याला आंघोळ घालतो, जो महात्म्याची सेवा करतो, जो महात्म्याच्या पायाजवळ बसतो, त्याला जे फळ या सगळ्यांना प्राप्त होतं तेच प्राप्त होतं. किंबहुना काकणभर सरसच. मी नेहमी गोष्ट सांगतो गावबाची. गावबानी लिहिलेली ओवी आणि नाथ महाराजांची ओवी वेगळी काढता येत नाही. हे सेवेचं सामर्थ्य म्हणजे श्रवणाचं आहेच. म्हणजे एका वर्णिता भले तुझे सहजची निंदेले असं जरी होत असलं तरी निंदेत तात्पर्य नाही. नाही निंदा निंदितुम प्रवर्तते किंतु विधेयम स्तोतुम असं लक्षात घेऊन आहे का. सेवेचं महात्म्य, गुरुसेवा घडली पाहिजे. आणि गुरुसेवा या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आत्ता मी सांगितलं तसं गुरूंचे पाय चेपणं, गुरूंची छाती लंगोटी धुणं ही गुरूंची सेवाच आहे. पण खरी सेवा कोणती तर गुरूंनी केलेल्या उपदेशाला आपल्या चित्तामध्ये संशयरहित धारण करणं ही खरी सेवा आहे. स्वामीच्या मनोभावा न चुकीचे, ती ओवी अशी, स्वामीच्या मनोभावा दंड न चुकीचे हेची परमसेवा दंड, ये रते पांडवा दंड, वाणिज्य करणे 2 दंड. पण अन्वय करताना स्वामीच्या मनोभावा न चुकीचे इथे पहिला दंड द्यायचा, हेची परमसेवा. मग स्वामीचा मनोभाव काय तुम्ही बघा, महात्म्याला भेटान विचारा तुमची काय इच्छा आहे, मी तुमची काय सेवा करू. गुरुवर्य महाराजांना अनेकदा अनेक लोक विचारतात की महाराज काय सेवा करू. ते म्हणतात अभ्यास कर, हीच माझी सेवा आहे. चिंतन कर, मनन कर, हीच माझी सेवा आहे. तसं महात्म्याची सेवा करणं म्हणजे महात्म्यांनी केलेला उपदेश आपल्या चित्तात धारण करणं ही सेवा आहे. किंबहुना तो महात्मा ज्या बोधाला प्राप्त झाला त्या बोधात आपण राहणं ही सेवा आहे. अभेद, अभेदात सेवा घडत नाही पण अभेदात घडते तीच खरी सेवा आहे. आता ते कळायला लय विस्तार करायला लागला. लई शब्द शुद्ध आहे, वापरत जा. लई शब्दाचा मूळ शब्द आहे रई. रई म्हणजे पर्वत, पुष्कळ. आणि संस्कृतच्या नियमानुसार रलयोर अभेद, हा र आणि ल यांचा अभेद आहे. प्रल्हाद आणि प्रर्हाद दोन्ही बरोबर आहे. तसं रई याचंच स्वरूप आहे लई, वापरलं पाहिजे. हल्ली काय झालं, शुद्धाशुद्धतेच्या संकल्पना बदलून गेल्या सगळ्या. शुद्ध आचरण म्हणजे काय, अशुद्ध आचरण म्हणजे काय, संकल्पना बदलून गेल्या. आता मतदान करतो आपण, तर मतदान कुणाला करावं तर चांगल्या माणसाला करा. तर चांगला माणूस उभा राहतो का. आता कुणाला करायचं, आता जो कमी वाईट आहे त्याला करायचं. असं आहे, कमी त्रास जो देईल त्याला करायचं. तसं शुद्धाशुद्धतेचे नियम सुद्धा खरं तर असं आहे की कमी अशुद्ध म्हणलं म्हणजे जवळजवळ शुद्ध असं होत नाही. गणित आहे, गणितामध्ये 2 अधिक 2 किती होतात, 4 होतात. 2 अधिक 2 बरोबर 3.9 चालत नाही, किंवा 4.1 चालत नाही. ते एकदा ते हे आले, काय म्हणतात त्याला, इन्स्पेक्टर, इन्स्पेक्शन करायला. म्हणले सगळ्यात हुशार पोराला उठवला बंड्याला. म्हणले बंड्या उभा राहा, हा सगळ्यात हुशार. म्हणले बंडू सांग 4 पंचे किती, किती होता, किती होता, 20 होता. जे माझ्या बरोबरचे त्यांनी उत्तर द्यावर, बाकीच्यांना विचारत नाही. 4 पंचे 20, पण त्यांनी उत्तर दिलं 30. तो इन्स्पेक्टर म्हणला अहो 4 पंचे 20 होता, हा 30 म्हणतो, ह्याला तुम्ही सगळ्यात हुशार म्हणता. ते म्हणले बाकीचे सगळे 40च्या पुढे आहेत. हा एकटाच 40च्या आत आहे. असं थोडी चालतं. तसं ती शुद्धाशुद्धता
बिनचूक म्हणजे बिनचूक आणि चूक म्हणजे चूक. खरं तर असं घडत नाही की एकतर 100 गुण किंवा 0 गुण, असं घडत नाही. 100 मधलं थोडं चुकलं 99 पडतील, पण तसं नाही. एक तर 100 किंवा 0. वर्तुळ आहे, वर्तुळाचे अंश असतात 360. तर 359 म्हणजे वर्तुळ नाही, 361 वर्तुळ नाही, दोन्ही नाही. 360 म्हणजे वर्तुळ पूर्ण. तशी बोधाची परिपूर्णता, बिनचूकपणा हा 100% असतो. तसं मी माझ्या सद्गुरूंची सेवा करतो. माझ्या सद्गुरूंनी केलेल्या उपदेशामध्ये माझी बुद्धी घोड्यावर जो बसणार आहे, तो घोड्यावर बसणारा कधी म्हणायचा, तर घोडा त्याच्या नियंत्रणात असेल तर घोड्यावर बसणारा. आता वरातीला घोडे आणतात ना, तर ज्याचं घोडं आहे त्याला तो नवरदेव सांगतो वर बसलेला सोडू नको बरं का. मग त्याच्या नियंत्रणात नाही. तो जरी बसलेला दिसत असला तरी तो नाही बसला. खरा बसला ज्यांनी खाली उभं राहून धरलंय तो, कारण त्याच्या नियंत्रणात आहे. तसं आपल्या बुद्धीवर बोध आरूढ झाला पाहिजे, म्हणजे बोधाच्या नियंत्रणात बुद्धी पाहिजे. आपल्या बुद्धीच्या नियंत्रणात बोध आहे, म्हणजे बोध कधी कसा दाखवायचा हे आपण बुद्धीनुसार ठरवतो. तसं नाही, बोध स्थिर पाहिजे आणि त्या बोधाच्या ताब्यात बुद्धी पाहिजे. तसं माऊली सांगतात की माझ्या हृदयामध्ये, आज आपलं चरण झालं ना सकाळी, ठाण मांडलंय देवाने, ठाण. तसं माझ्या सद्गुरूंनी हृदयात ठाण मांडलंय, स्थिर. का हो एवढी कृतज्ञता कशा करता, तर सांगतात जेणे तारिलो हा संसार पुरू. हा सगळा जो संसार रूपी पूर आहे, सागर आहे, विकार आहे, ह्याला ओलांडून मी ज्यांच्या कृपेमुळे आलो. आपण पहा, जर या वारकरी संप्रदायामध्ये आपण आलो नसतो, आपल्याला जर संत वाङ्मयाचा परिचय झाला नसता, तर आपली काय अवस्था झाली असती, आपण कुठे असलो असतो, कोणत्या स्थितीमध्ये असलो असतो. आपल्या सद्गुरूंनी जर आपल्याला ही वाट दाखवली नसती तर आपण कुठे असतो, याचा प्रत्येकाने जर अंतर्मुख होऊन विचार केला तर आपल्याला आपण जिथे असतो असा विचार केला तरी शिसारी येईल अशा ठिकाणी आपण असतो. पण आपण तिथं नाही, कारण आपल्याला या संप्रदायाने दिशा दिली. तसं जेणे तारिलो हा संसार पुरू. संसार फार वाईट आहे, म्हणजे वाईट अशा दृष्टीने की त्याच्यामध्ये सुख नाही, त्याच्यामध्ये सुख साधनता नाही, पण विषयाच्या ठिकाणी केवळ सुख साधनतेची बुद्धी न होता सुख रूपतेची बुद्धी व्हावी, इतका भ्रम निर्माण करण्याचं सामर्थ्य त्या संसारात आहे. म्हणजे जो आत्मरूपाकडे निघालेला आहे, तो आत्मरूपाकडे जाता जाता कुठे गळून पडेल सांगता येत नाही. त्याला आरूढपतीत म्हणतात. कुठून पडेल सांगता येत नाही. आणि असं आहे की एक वेळ अज्ञान परवडलं, पण आरूढपतीत परवडत नाही, संशयातला परवडत नाही, विपरीत भावनेतला परवडत नाही. संशयात्मा विनश्यती, तो परवडत नाही. संशयाहुनी थोर आणि नाही पाप घोर, जे विनाशाची वागुर प्राणी असे. म्हणून जेणे तारिलो हा संसार पुरू. या संसारातून पलीकडे जाणं हे मायाजाळ आहे सगळं. त्या दुर्योधनाला भ्रम झाला इथं फरशी का पाणी, तर तो भ्रम सुद्धा फिका पडावा इतका मोठा भ्रम या संसारात आहे. जिथं पाणी आहे तिथं आपल्याला फरशी वाटते, फरशीला पाणी वाटतं. मग ह्याच्यातून पलीकडे जायचं तर त्याला योग्य मार्गदर्शक मिळाला पाहिजे. तुका म्हणे सवे देव घेता ठाव दावी. ते एव्हरेस्ट शिखर आहे, तर एव्हरेस्टच्या पायाशी ती शेर्पा लोक राहतात. शेर्पा ते त्या एव्हरेस्टला जाणाऱ्या लोकांच्या बरोबर जातात मार्गदर्शक म्हणून, आणि भरपूर कमवतात, खूप पैसे घेतात. त्याचं कारण असं आहे, किंमत व्यक्तीची नाही, व्यक्तीच्या अनुभवाची किंमत आहे. बरोबर असणारा व्यक्ती अनुभवी असेल तर मार्ग सुकर होतो. आणि याच्या खऱ्या स्वरूपाला जाणणारं सद्गुरूंशिवाय कोण आहे.
देव जाणतो, कारण हे सगळं देवाचं आहे, पण देव आपल्याला सद्गुरू जसे भेटतात तसा भेटत नाही. आणि तुम्हाला सांगतो, गुरु शिवाय देव भेटून उपयोगही नाही. भक्तश्रेष्ठ भक्तराज नामदेवरायांची कथा वाचा म्हणजे कळेल की भगवंताचं साक्षात सगुण साकार भगवंताला जीव घालून सुद्धा गुरुकृपेशिवाय परिपूर्णता नाही. म्हणून जेणे चालिलो हा संसार पुरू. म्हणून या सांगण्यामध्ये कार्यकारण भाव नाही. म्हणून या सांगण्यामध्ये पूर्वोत्तर भाव सांगायचा. जसं आदौ ब्रह्माहमस्मी इति अनुभव उदिते खल्विदम ब्रह्म पश्चात खल्विदम ब्रह्म, नंतर आधी अहम ब्रह्मास्मी, मग सर्वम खल्विदम ब्रह्म. मग त्याला काय झालं, आधीचाच बोध नंतर व्यापक झाला. त्याला गुरुवारे महाराज दृष्टांत सांगतात, कैरी आणि आंबा. कैरीचाच आंबा होतो, कैरी कारण आहे, आंबा कार्य आहे. आंबा कैरीपासून कैरीला धक्का नाही लावला की होतो. आता नाही, आताच्या काळात 1 तासात कैरीचा आंबा होतो. केळी अर्ध्या तासात पिकते, पपई 2 मिनिटात पिकते, कलिंगड 10 मिनिटात लाल होतं. असा परमार्थ होत नाही. तुका म्हणे यासी न चले तातडी अनुभवे गोडी. थांबलं पाहिजे, किंवा प्राप्त काळ घडी आल्या वेळी तिथपर्यंत थांबलं पाहिजे. इन्स्टंट परमार्थ होत नाही. तर इथे म्हणून सांगण्यामध्ये पूर्वोत्तर भाव. मग पूर्वी काय केलं, विवेक म्हणून विशेषे अत्यादरू विवेक. विवेक आधी आहे आणि म्हणून गुरूंची भेट झाली. ऐसी कर्मे साम्य दशा होय जिथे विरेशा सद्गुरु तो आपैसा भेटेची. सद्गुरु आपोआप भेटतातच. मग ते कर्मसाम्य दशा येते म्हणजे काय होतं, तर कर्मसाम्य दशेला जाण्याकरता साधन चतुष्टयाने संपन्न झाले. आता साधन चतुष्टयाची यादी पहा. त्यातलं पहिलं साधन आहे विवेक. मुळात विवेक. पायावीण भिंत तातडीची चालत नाही. एक मागा एकाने मिस्त्रीने भिंत बांधून असा हात देऊन थांबला भिंत. मग तो पैसे द्यायला आला मालक, या हाताने पैसे घेतले, मग हात सोडला. कारण काय, पडली तर मला विचारायचं नाही. कारण पायावीण आहे. तुम्ही सांगितलं आजच्या आज बांधा, मी बांधली, राहिली तर राहिली. काय ते मग चीन मधल्या वस्तू वापरतात ना, काय टिका तो शांतक नाही तो चांदक म्हणतात. हा, मग आज टिकलं तर रात्रीपर्यंत, नाही तर मग किती टिकते. तसं नाही चालत. विवेकपूर्वक. जगद्गुरु तुकोबारायांनी दिलेला एक दृष्टांत, उदक अग्निधान्य झाल्या घडे पाक एका गेलं एक कामा. आता त्यातली गंमत काय, गंमत अशी आहे की ते सगळं असलं पाहिजे विशिष्ट क्रमाने. ज्या क्रमाने त्यांनी सांगितलं ना, तो क्रम पण महत्वाचा. आधी आग लावली म्हणजे चूल पेटवली, चूल शांत झाल्यावर धान्य आणलं, मग पाणी आणलं, काय उपयोग. पहिल्यांदा पाणी आणलं पाहिजे, मग अग्नी पेटवला पाहिजे, मग धान्य. तर ते शिस्त. म्हणजे विशिष्ट क्रमाने असलं पाहिजे आणि समूह पाहिजे. म्हणजे त्यालाच क्रम समुच्चय म्हणतात. केवळ क्रम नाही, क्रम समुच्चय. म्हणजे विवेक प्राप्त झाला, आता वैराग्य प्राप्त झालं, विवेक टाकून दिला असं नाहीये. विवेकासहित वैराग्याचे गुण. विवेकाला घेऊन पुन्हा वैराग्याला घेऊन, वैराग्याला घेऊन समाधी शक्त संपत. आणि त्यातला एक महत्वाचा भाग सांगतो. खर तर मुमुक्षुता पहिली पाहिजे. मुमुक्षुता असल्याशिवाय विवेक तरी कशाला प्राप्त करतो तो. मला मोक्ष हवा आहे अशी इच्छा असल्याशिवाय विवेकाकडे प्रवृत्ती होणार नाही. म्हणून पहिली मुमुक्षुता पण ठेवली शेवटी. याचं कारण असं आहे, या सगळ्या साधनांना संपादन केल्यानंतर सुद्धा ती मोक्षाची तीव्र इच्छा तेवढीच टिकून राहिली तर मुमुक्षुता. असं घडत नाही. वैराग्य प्राप्त झालं म्हणजे खरं म्हणतोय ना की माणसाला वाटायला लागतं मी वैराग्याची मूर्तीच, मग तो मोक्षाकडे जात नाही. त्याला लोकेशना निर्माण होते किंवा एखादी रिद्धिसिद्धी प्राप्त होते. रिद्धिसिद्धी प्राप्त झाली म्हणजे असं पाण्यावरून चालता येतं, आकाशातून जाता येतं.
असलं काहीतरी प्राप्त झालं त्यात अडकून जात नाही, मुमुक्षुता राहत नाही. म्हणून सात बुद्धी सिद्धी निधी हीच उपाधी जवत्या परमानंदी म्हणून आहे. पण असं सगळं प्राप्त झालं तरी ती मोक्षाची तीव्र इच्छा तेवढीच तीव्र राहिली पाहिजे. दुसरी गंमत त्या साधन चतुष्टयातली शमदमाची आहे. शम म्हणजे कशाचा निग्रह आहे? मनोनिग्रह. दम म्हणजे इंद्रिय निग्रह. खरं तर क्रम कसा पाहिजे? आधी इंद्रिय निग्रह, मग मनोनिग्रह. पण मनोनिग्रहाशिवाय केलेला इंद्रिय निग्रह कामाला येत नाही. आम्ही प्रयोग केला होता आश्रमात, 100 वेळा सांगितलाय, परत सांगतोय, कारण तो फार मार्मिक आहे प्रयोग. 2 मधुमेह झालेल्या लोकांना बसवून मध्ये जिलबीचं ताट ठेव, एकाला जिलबी खायला लावली आणि एकाला बघायला लावली, आणि ती 2दा तपासतात साखर, खाण्यापूर्वी आणि खाल्ल्यानंतर. तर खाल्ल्यानंतर दोघांची साखर वाढली. ज्यांनी जिलबी खाल्ली त्याचीही वाढली, आणि ज्यांनी पाहिली त्याचीही वाढली, आणि ज्यांनी पाहिली त्याची जास्त वाढली. म्हणून मनोनिग्रहाशिवाय केलेला इंद्रिय निग्रह म्हणजे दाबण आहे. मी आता परवा सांगितलं, अहंकार टाकणं परमार्थात अपेक्षित नाही. म्हणजे असं कसं काय? असं म्हणजे अहंकार घोळून पडला. अहंकार टाकला म्हणजे तो कधी येईल सांगता येत नाही. तो घोळून पडला म्हणजे येत नाही. आता तो गेला. तुम्ही संतवाङ्मयामध्ये जेवढ्याही ठिकाणी एखादा दोष निवारण केला असं सांगितलं गेलं, तिथे तिथे तो गेला असंच सांगितलंय. टाकला असं नाही, तो होऊन गेला. मी घालवलं नाही, तो गेला. तुम्हाला तुमच्या कोणाच्या घरात जर भाडेकरू असेल तर तुमच्या लक्षात येईल, भाडेकरू काढणं आणि भाडेकरूंनी जाणं याच्यात फार फरक आहे. भाडेकरूला काढायला फार ताकद लागते, त्याची कायदेशीर प्रक्रिया फार किचकट आहे. तुमचा किती वर्षांचा करार, त्याचं रिन्युअल केलं का नाही, 11 महिन्यानंतर ब्रेक घेतला का नाही, अशा सगळ्या गोष्टी पाहायला लागतात. पण जेव्हा तो स्वतः होऊन निघून जातो तेव्हा काही बघावं लागत नाही. तो गेला की विषय संपला, आपलं कुलूप लावलं की झालं. तसं दोष घोळून पडला पाहिजे, दोष टाकून उपयोग. कारण तो प्रयत्नपूर्वक आपण टाकला असं वाटतं, पण तो सूक्ष्म रूपाने राहिलेला असतो. आणि मग तो वाढतो कधी? जेव्हा इंद्रिय शिथिल होतात, इंद्रियाचं सामर्थ्य संपतं, मग तो अभिव्यक्त होतो. म्हणजे कधी इंद्रिये मावळली, आला बागुल आजा, तिथे अभिव्यक्त होतो. म्हणून विवेकपूर्वक परमार्थाची सुरुवात केली पाहिजे. आणि मोक्षाला प्राप्त होईपर्यंत तो विवेक तसाच जागा असला पाहिजे. वैराग्य जागो पाहिजे. जया निजेलिया ते उपासी वैराग्य. आपली गोष्ट अशी आहे, आपली म्हणजे माझी, की मी जागा असतो आणि वैराग्य झोपेत असतो. गोष्ट अशी असली पाहिजे की आपण झोपलो असलो तरी वैराग्य जागत नाही. सामान्य माणसाची कथा अशी, जागे बाहेर आणि आत निजेले, असं नसलं पाहिजे. आत बाहेर दोन्ही जागच पाहिजे. एक वेळ बाहेर झोपलं तरी चालेल, पण आत जागा. आणि त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचं साधन जर कोणतं असेल तर तो विवेक. म्हणून विशेष म्हणलं पहिलं साधन विशेष. माझ्या डोक्यात एक गोष्ट आली, पण फार परखड आहे, त्याच्यामुळे सांगत नाही. कारण ती गोष्ट खरी असली ती सांगण्याकरता जो अधिकार लागतो तो माझा नाही. म्हणजे थोडं मोघम करून सांगतो तुम्हाला की काही गोष्टी अशा असतात, एकच असली पाहिजे, दुसरी चालत नाही, एकच. आणि काही गोष्टी अशा असतात की 4, 5, 10 चालतात, पण त्यातली महत्वाची कोणती विचारलं तर पहिली. तसं विवेक, वैराग्य, समाधी, सत्य हे सगळेच महत्वाचे, पण सगळ्यात महत्वाचा विवेक. आता त्याची कारण मीमांसा सांगतो, 1 मिनिटात सांगतो. कारण मीमांसा अशी, विवेक जर निर्माण होईल तर त्याचा परिणाम वैराग्याची निर्मिती हाच आहे. स्वाभाविक जसं वृत्ती जर स्थिर होईल त्याचा स्वाभाविक परिणाम वृत्ती अंतर्मुख होतो, तसं विवेक जर निर्माण होईल तर त्याचा स्वाभाविक परिणाम वैराग्याचा. वैराग्य जर विवेकपूर्वक असेल तर त्याचा परिणाम समाधी षटक आहे. समाधी षटक विवेक वैराग्य पूर्वक असेल तर त्याच्या पुढच्या अवस्था मुमुक्षुता.
आणि हे सगळं शिल्लक राहिलं याचा अर्थ तुम्ही मुक्त झालातच. म्हणून विवेक खरा निर्माण होणं याच्यातच मोक्षाची निश्चिती होणं. त्याला म्हणायचं निश्चित फल पर्यवसायित्व. हे निश्चित फल पर्यवसायित्व त्या विवेकाच्या अंगी आहे. म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. झालेल्या सेवेमध्ये जे योग्य शास्त्र संवाद आहे ते माझ्या सद्गुरूंचा आहे, माझ्या गुरुपरंपरेचा आहे. आणि जर काही शास्त्र विसंवादी असेल तर काही माझं स्वतःच आहे. योग्य त्याचा अंगीकार करा, अयोग्य माझं माझ्याजवळ राहू द्या. झालेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी. संत सम्राट महाकैवल्य तेजोनिधी ज्ञानोबा आहे, जगद्गुरु तुकोबा आहे, सकल संत परंपरा, सकल गुरु परंपरा, ब्रह्मलीन जोग महाराज, तीर्थरूप गुरुवडे महाराज, तीर्थरूप आईसाहेब, तीर्थस्वरूप मालक सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल त्यांनी फसवलं मला. वेळ अजून आहे 5-7 मिनिट, हरकत नाही. काय गुरु पुढे का थांबू? बोला बोला बोला. माझ्याच करता करून घेतलंय. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.